उन्हाळ्यात गरमीबरोबर डास हे आपल्याला अतिशय हैराण करत असतात. संध्याकाळी किंवा सकाळी प्रचंड प्रमाणात घरामध्ये डास येत असतील तर आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्यात डासांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असतो. प्रत्येक घरामध्ये, घराच्या कानाकोपऱ्यामध्ये डास लपून बसतात. दिवसा ते घरामध्ये येतात, तर घरामध्ये येण्याचं मुख्य साधन म्हणजे आपल्या या खिडक्या आपल्याला संध्याकाळी 5 ते 7 पूर्णपणे बंद ठेवायच्या आहेत. खिडक्या ज्या आपल्या घरातल्या आहेत त्या जर अशा पद्धतीच्या जुन्या टाईपच्या खिडक्या असतील तर त्याला आपण स्लायडिंग विंडो करू शकत नाही किंवा स्लायडिंगला जी जाळी असते ती इथे आपण बसवू शकत नाही. आपल्याला इथे एक ऑप्शन आहे, नेट आपण या खिडक्यांना लावू शकतो. नेट लावल्याचा फायदा आपल्याला असा होतो की ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आपण हे क्लोज पण करू शकतो. नेट लावून आपण जे डास घरामध्ये येणार असतील ते पूर्णपणे आपण इथे थांबवू शकतो. ज्यावेळेस आपण दिवसा खिडकी आपण उघड्या ठेवतो त्यावेळेस हे नेट पण आपण ओपन करून ठेवू शकतो. संध्याकाळी डास घरामध्ये येऊन बसतात आणि ते कानाकोपऱ्यामध्ये लपून बसतात. दिवसा पण डास कोपऱ्यांमध्ये जाऊन लपून बसतात आणि रात्र झाल्यानंतर ते बाहेर पडतात आणि ते आपल्याला प्रचंड प्रमाणात चावू लागतात. तर काय करायचं आहे, मॉस्किटो अगरबत्त्या ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. काही लोकल प्रोडक्ट्स असतात ते पण खूप छान असतात, ज्यांची ॲड आपल्याला कुठेही दिसत नाही, परंतु हे लोकल जे प्रोडक्ट असतात त्यांचा आपण वापर करू शकतो आणि हे मेडिकलमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये सोफ्याखाली, खुर्च्यांखाली, कपाटांच्या मागे ह्या लावून द्यायच्या आहेत. त्याने मच्छर जे आहेत ह्या वासाने मरून जातात. किंवा मग मॉस्किटो किलर लिक्विड जे आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो. तसंच ह्या रॅकेटचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो. डास दिसताच ही रॅकेट त्याच्यावर फिरवली की लगेच ते तिथल्या तिथे मरून जातात. जिथे जिथे आपल्याला माहिती आहे डास लपले आहेत तिथे तिथे ही रॅकेट फिरवली म्हणजे तिथले डास इथे मरून जाण्यामध्ये फायदा होतो. बऱ्याचदा बेडरूमच्या दारामागे आपण अशा प्रकारे कपडे लावलेले असतात. त्या कपड्यांवर हमखास डास जाऊन बसतात, कारण इथे अंधार असतो आणि कपडे जे आहेत डार्क कलरचे असल्यामुळे यावर ते जाऊन हमखास बसतात. त्यापेक्षा आपण इथे काय करायचं, हे जे कपडे आपल्याला नको आहेत ते पटकन तिथून काढून घ्यायचे आहेत. ती जागा मोकळी ठेवायची आहेत आणि मोजकेच कपडे आपण इथे लावले पाहिजेत. त्याचबरोबरीने आपल्याकडे अशा प्रकारच्या बाजारामध्ये क्रीम मिळतात ज्या आपल्याला डास चावू नये यासाठी उपलब्ध करून दिलेल्या असतात. एकही डास आपल्याजवळ फिरकणार नाही अशा ह्या क्रीमचा फायदा आपल्याला होत असतो. त्यामुळे ह्या क्रीमचा नक्कीच आपण उपयोग केला पाहिजे. घरामध्ये किंवा बाहेर पडताना ह्या क्रीम्स ज्या आहेत त्या आपण स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला डासांचा त्रास होणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे की आपण इथे एक लिक्विड बनवू शकतो. यामध्ये आपल्याला पाण्याची गरज पडेल. सगळ्यात आधी पाणी घेतलं आहे, त्यानंतर इसेन्शियल ऑइल, आपण कुठल्याही फ्लेवरचं ऑइल इथे वापरू शकतो. अगदी 1-2 थेंब आपल्याला इथे या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्याला विनेगर लागणार आहे. इथे मी व्हाईट विनेगरचा वापर करत आहे, परंतु आपण ॲपल सायडर विनेगर ह्याचा वापर केला पाहिजे. तर ते असेल तर त्याचा वापर करा. 1-2 झाकणं हे ॲपल सायडर विनेगर इथे टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. आता हे बनवून झालेलं लिक्विड जे आहे हे आपण आपल्या स्वतःच्या बॉडीवर मारू शकतो ज्यावेळेस आपण बाहेर जाणार असो, किंवा मग घरामध्ये पण आपण याचा वापर आपण आपल्या बॉडीवर हा स्प्रे मारून करू शकतो. आणि ह्याचा वास जो आहे तो थोडा उग्र असतो, त्यामुळे आपल्याजवळ डास येणार नाहीत. तसंच घराच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण हे लिक्विडचा स्प्रे जो बनवला आहे तो मारायचा आहे, जेणेकरून जे डास आहे या वासाने अजिबात तिथे फिरकणार नाहीत. सोफ्याच्या खाली, खुर्च्यांच्या खाली, स्टडी टेबलच्या खाली, मागच्या साईडला, तसंच आपले जे चप्पल स्टँड आहे त्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा स्प्रे मारायचा आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडे जर असे पाण्यामध्ये ठेवलेले मनी प्लॅन्ट किंवा बांबूचे जे काही रोपं असतील तर ते रोजचे रोज त्याचं पाणी बदललं गेलं पाहिजे, कारण यामध्ये पण जे डास असतात ते अंडी देत असतात. तर हे पाणी जे आहे ते रोज बदलत चालायचं आहे. जर या पाण्यामध्ये डासांनी अंडी जरी दिलेली असतील तरी ते आपण रोज स्वच्छ केले म्हणजे ते निघून जातील. तसंच आणखीन एक गोष्ट की आपल्या फ्रीजच्या मागे अशा प्रकारे ट्रे असतो, त्यामध्ये पाणी साठत असतं. हे जो
ट्रे आहे. हा ट्रे पण आपण एक 15 दिवसाला साफ केला पाहिजे. यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. तर अशा पद्धतीने घरामध्ये उन्हाळ्यात जे काही डास येतात त्यांना आपण पूर्णपणे आळा घालण्यासाठी हे काही उपाय करू शकतो. मी आशा करते आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला असेल. फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईल तेवढं या व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि हो, अजून जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.